नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. आजचा दौरा कुठे? चला, आज आपण चाललो आहोत एका निसर्गरम्य आणि सुंदर अशा वातावरणामध्ये. तर कुठे जाणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून चला म्हणलं मुलांना घेऊन जाऊ आणि आपली सर्वांशी भेट होईल. मुलांनाही एक वेगळं वाटेल म्हणून निघालो होतो. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि सर्वांशी गाठीभेटी करण्यासाठी चला म्हटलं आज आपण जाऊया. बाहेर बघतो तर किती छान वातावरण झालं होतं. वरून पाऊस पडत होता. डोंगर, झाडी, शेती पाहून मनाला खूप प्रसन्न वाटलंच. तर सर्वात आधी आम्ही नागावचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर पहिला गेलो ते म्हणजे विवाकडे. विवाला आम्हाला पाहून आनंद एवढा झाला होता की तो आनंद मी कॅमेरामध्ये कैद नाही करू शकली. तिला पाहून आम्हालाही फार आनंद झाला होता. विवांची आणि विहांची दोघांची मस्ती चालू होती. सोबत अर्णवचं आणि अन्वीचं भेटणं. ह्या सर्वांना आम्हाला सोडायचं नव्हतं, आम्हाला त्यांना सोडायचं नव्हतं. त्यानंतर आम्ही गेलो अंबामातेच्या दर्शनाला. त्या ठिकाणी जत्रा भरते. जत्रा आता संपली होती कारण आम्हाला जायला फार वेळ झाला होता. तिथे दर्शन घेतलं आणि गेलो आम्ही जत्रा फिरायला. बघतो तर स्टॉल हे थोडेफार होते. गर्दी तर काहीच नव्हती. थोडासा पाऊस पडत होताच, पण चला म्हटलं मुलांना काही ना काही घ्यायचं असतंच. मग अन्वीला आणि विवानला काहीतरी घेतलं आणि बघते तर बांगड्या एवढ्या सुंदर होत्या. कोणत्या घेऊ आणि कोणत्या नको झालं होतं. पण अन्वीसाठी एक सेट घेतला आणि तिथून पुन्हा एकदा विवाला भेटण्यासाठी आलो. कारण विवाचं आणि आमचं नातं फार वेगळंच असल्यामुळं विवालाही आम्हाला सोडायचं नव्हतं, आम्हालाही विवाला सोडायचं नव्हतं. तिथून घरी आले तर बघा सगळ्यांनी मला काय काय दिलं होतं त्यांच्या शेतातलं. नारळ, शेंगा, वांगी, धपाट्याचं पीठ, सीताफळ, फळे आणि लिंबू दिलं होतं. काही नातीही अशीच असतात. आपण त्यांना जपलं तर ती आपल्याला असं काही प्रेम देतात. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. तर आम्ही कुठे गेलो असेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा.